तुमची मुलं जर चपाती भाजी खायचा कंटाळा करत असतील ना, तर फ्रँकी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामुळं काय होतं, चपाती तर खाल्ली जाते, पण त्याचबरोबर जरा चटपटीत मसाले टाकले ना, की वेगवेगळ्या भाज्यासुद्धा मुलं आवडीनं खातील. नमस्कार, मी पल्लवी. अस्सल सातारे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे फ्रँकी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता फ्रँकी तयार करण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण आज घरीच तयार करणार आहोत. त्यासाठी आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय. या पॅनमध्ये आता गरम झालाय पॅन. आता या पॅनमध्ये 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे काळे मिरे, 2 चमचे लवंग, एक 5 ते 6 वेलची येते. हे थोडंसं आपल्याला हलकं गरम करायचं. थोडासा गॅस मी मोठा करते. अगदी हलकंसं गरम करायचं आहे, खूप भाजायचं नाहीये. गॅस पुन्हा बारीक करते मी. आता याच्यामध्येच आपण थोडी सुंठ पूड टाकणार आहे, 1 चमचा. चवीपुरतं मीठ, 1 चमचाभरच मीठ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची. आता ही हळदसुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. हळदीचा कच्चेपणा मसाल्यात लागला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण हळद भाजून घेणार आहे. आणि कलर पण छान येतो मसाल्याला. हे अशा पद्धतीने. आता हे छान गरम झालंय. आता हे एका ताटात आपण काढून घेऊयात. आता हे गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हा मसाला आपला गार झालाय. हा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हा मसाला छान बारीक झालाय. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. हे बघा, 1 चमचा भरून टाका. पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता फ्रँकी करण्यासाठी जे आपण स्टफिंग आतमध्ये भरणार आहे, ते स्टफिंग साठी जी भाजी लागणार आहे ते आपण आता करायला घेऊयात. इथं कढई गरम करायला ठेवली मी. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. 1 पळी तेल टाकते मी. गॅस मोठा केला आता. आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही. आता याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा आहे बारीक. आता ह्या भाज्या आपल्याला खूप शिजवून घ्यायच्या नाहीये, फक्त हलक्याशा परतून घ्यायच्यात. आता कांदा थोडासा परतून झाला ही 1 शिमला मिरची घेतली मी. ती सुद्धा आपल्याला यात परतून घ्यायची. गॅस बारीक करते आता. आता याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कोबी आहे, हा टाकून घ्यायचा आहे. आता ह्या भाज्या छान परतायच्यात आपल्याला, पण खूप अशा शिजवायच्या नाही आहेत, फक्त हलक्याशा परतून घ्यायच्यात. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, हे तिखटसुद्धा टाकून थोडंसं परतून घ्या. आणि याच्यामध्ये अगदी हे बघा, अगदी थोडीशी टाकली, कारण का आपल्या फ्रँकी मसाल्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, त्यामुळे थोडीशी हळद टाकली मी आता इथे. हळदीमुळे भाजीला कलर छान येतो. आता याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटोची प्युरी आहे ती टाकून घ्यायची. याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस टाकला तरी चालेल, पण आता इथे मी टोमॅटोची प्युरी टाकली. हे छान परतून घ्या आधी टोमॅटोचा कच्चेपणा गेला पाहिजे. आता 1-2 मिनटं याला मी झाकून ठेवते. आता 2 मिनटं झाले. अगदी 2च मिनटं ठेवा बरं का. आता याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा आपल्याला टाकायचा आहे. हे 2 बटाटे होते स्मॅश केलेले, ते मी याच्यामध्ये टाकून घेते. आता याच्यामध्ये तुम्ही जर मुलं भाज्या खात नसतील तर याच्यामध्ये गाजर ॲड केलं तरी चालेल खिसून. बीट म्हणा, पालक म्हणा थोडासा, जेणेकरून त्यांच्या पोटात त्या भाज्या जातील. ते याच्यामध्ये टाकायच्या, त्याच्यामुळे लक्षात येत नाही कोणत्या भाज्या आहेत चवीमुळे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित टाका, कारण का फ्रँकीच्या मसाल्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. आता ही भाजी 1-2 मिनटं परतू आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात. आता याच्यामध्ये
आपल्याला मगाशी जो आपण फ्रँकी मसाला तयार केला होता तो फ्रँकी मसाला 1 चमचाभर टाकायचा आहे, मोठा चमचा भरून टाका आणि भाजी हलवून गॅस बंद करून ठेवा. आता इथं फ्रँकीमध्ये जे स्टफिंग करणार आहोत ती भाजी आपली आता इथं तयार झालेली आहे. ही भाजी गार होईपर्यंत आपण फ्रँकीसाठी लागणारी चपाती करायला घेऊयात. आता आपण फ्रँकी तयार करण्यासाठी इथं रेग्युलर जी आपली कणिक असते गव्हाची ती इथे मी आता मळून घेतलेली आहे आणि दुसरा ऑप्शन आहे मैदा. याचीही तुम्ही फ्रँकी करू शकता. आता आपण आज दोन्ही करणार आहोत, एक गव्हाच्या पिठाची करणार आहोत आणि एक मैद्याची करणार आहोत. तर चला तर मग आता ह्या दोन्ही पण एक एक मी लाटून घेते. आता ही चपाती भाजून घेऊ आपण. थोडंसं तेल लावून घेते मी तव्याला. हे बघा, साधारणतः एवढ्या आकाराची असावी, खूप पण मोठी करू नका, मुलांना पण छान वाटेल. अगदी छोट्या छोट्या आकाराच्या करायच्या. आता मैद्याची सुद्धा साधारणतः त्याच आकाराची करून घ्यायची. आता ही पण छान भाजून घेते. आता आपण याच्यामध्ये जे स्टफिंग करणार आहोत ती भाजी आता आपली गार झालेली आहे. आता ही भाजी याच्यामध्ये आपण ठेवून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीनं. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता, त्याच्यामुळे ते मुलांना लक्षात येणार नाही, त्या खाल्ल्या जातात. हे अशा प्रकारे. आता याच्यावर आपल्याला थोडंसं चीज टाकणार आहोत आपण. असं चीज किसून घ्यायचं. याच्यावर हा बारीक चिरलेला कोबी आहे, कोबीसुद्धा टाकून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल तर कच्चा कांदासुद्धा थोडासा टाकला तरी चालेल, तो पण छान लागतो. आणि हे अशा पद्धतीने असं हे रोल करायचं आहे. आता तवा गरमच आहे आपला. याच्यावर थोडंसं बटर टाकते आणि आता ही बाजू आपल्याला खाली टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. वरतीसुद्धा बटर लावा थोडंसं. थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत हे छान भाजायचं आहे. आता ही पण छान खरपूस भाजून झाली आहे, ते काढून घेऊयात आपण. तर मस्त अशी घरच्या घरी आपली फ्रँकी तयार झालेली आहे. आणि ही फ्रँकी आपण 2 पद्धतीने केलेली आहे, एक मैद्यापासून आणि एक रेग्युलर आपली चपातीपासून. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागात.